नमस्कार. स्वागत आहे तुमचं कट्टा किचन मध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक आणि खास ग्रामीण चवीची सांडग्याची भाजी. चला तर मग आधी साहित्य बघून घेऊयात. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं थोडंसं ओबडधोबड वाटण मी वाटून घेतलेलं आहे. एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. थोडी यात टाकली आणि थोडी वरतून घालण्यासाठी मी घेतलेली आहे. सांडगे घेतलेले आहेत. आपल्याला ज्या प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्या प्रमाणामध्ये सांडगे घेतलेले आहेत. लाल तिखट, जिरे, मोहरी फोडणीसाठी घेतलेलं आहे आणि हळद आणि कांदा लसूण मसाला किंवा आपल्या आवडीनुसार जे काळं तिखट वगैरे असेल ते. चला तर मग सुरू करूयात. आधी एक कढई ठेवूयात. शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची. त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून आता हे सांडगे तेलामध्ये थोडेसे परतून घेऊयात, म्हणजे चव छान लागते. आजची ही भाजी आहे की नाही, अगदी कमी साहित्यात बनते आणि चव मात्र जबरदस्त लागते. मी तेल टाकलंय थोडं. आता हे तापलं की याच्यामध्ये आपण सांडगे टाकून घेऊयात. पूर्वीच्या बायकांचं की नाही, खरोखर कौतुक करायला हवं. हे सांडगे म्हणजे की नाही, त्यांच्यासाठी एक बॅकअप प्लॅनच असायचा. बॅकअप प्लॅन नाही तर काय, ऐन वेळेला कोणीतरी यायचं म्हटलं आणि घरात भाजीला काही नाही म्हटलं की आपले सांडगे मदतीला धावून यायचे आणि सगळेजण आवडीने खायचे देखील. कशासोबतही खावा तुम्ही. भाकरीसोबत खावा, फुलक्यांसोबत खावा किंवा भातासोबत खावा. कशासोबतही खाल्ली तरी अतिशय छान लागणारी ही भाजी. सगळ्यांच्या आवडीची. आता आपले हे सांडगे काढून घेऊया. सांडगे वेगवेगळ्या चवीचे केले जातात बरं का. कुठं हरभऱ्याच्या डाळीचे, कुठं मटकीच्या डाळीचे, कुठं मिश्र डाळीचे, कुठं कडधान्य भिजू घालून, कोणी लसूण ठेचून घालून लसणाच्या चवीचे, कोणी लाल तिखटाचे, तर कोणी हिरव्या मिरचीचे. असे वेगवेगळ्या पद्धतीचे केले जातात. तुमच्या इकडे कुठल्या पद्धतीने केले जातात मला कमेंट करून सांगा बरं का. आता आपण यातच भाजी फोडणी टाकणार आहोत. तर त्यासाठी मी थोडंसं तेल ऍड केलेलं आहे. तर यामध्ये जिरे आणि मोहरी टाकूयात. ती तडतडले की याच्यामध्ये आपण कांदा टाकून परतून घेऊयात. जिरे मोहरी कधी पण पूर्ण तडतडू द्यायचे बरं का. जर ते न तडतडता त्यात आपण तसाच कांदा जर ऍड केला ना, तर ते दाताखाली कचकच लागतात. आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊयात. आमच्या लहानपणी की नाही, आम्ही वाड्यामध्ये राहायचो बरं का. म्हणजे वाडा सिस्टीम माहीत असेलच बऱ्यापैकी लोकांना. तर त्यामध्ये जवळजवळ अशी घरं असायची आणि त्या वाड्यामध्ये की नाही एका कुटुंबाप्रमाणे सगळ्या गोष्टी चालायच्या. सगळे एकमेकांच्या घरी येऊ लागायचे, कामं करू लागायचे. सगळ्याजणी मिळून ते उन्हाळ काम करायची एक घाईच असायची. एक प्रकारची स्पर्धाच. कोणाच्या घरी आज सांडगे केले तर उद्या शेवया, तर कोणाच्या घरी पापड, तर कोणाच्या घरी कुरड्या. आम्हा मुलांची मात्र मज्जा असायची. ह्याच्या घरी चीक खायला जा, त्याच्या घरी पीठ खायला जा. उन्हाळी सुट्टी कधी संपायची कळायचं देखील नाही. फार गंमत यायची. खरोखर बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात ते काही खोटं नाही. तर आपण काय करूयात, आता ह्या भाजीमध्ये घालण्यासाठी थोडंसं पाणी गरम करून घेऊयात. भाजीमध्ये नेहमी पाणी गरम करून घालायचं बरं का, म्हणजे भाजीची चव बदलत नाही. आता यामध्ये मी टाकलेलं आहे मगाशी वाटून ठेवलेलं ते वाटण. ते थोडंसं परतून घेऊया. मग यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊयात.
आणि यामध्ये थोडंसं कांदा लसूण मसाला देखील घालून घेऊयात. हे चांगलं मिक्स करूयात. बघा, अतिशय कमी तेल वापरून मी ही भाजी केलेली आहे बरं का. ग्रामीण भागामध्ये असंच असतं. भरमसाठ तेल, भरमसाठ मसाले असं काही नसतं बरं का. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूयात. टोमॅटो घातले की कधी थोडंसं मीठ घालायचं. मग मी आता भाजीला लागणार जे काही मीठ आहे ते आताच टाकून म्हणजे टाकत असते. आणि त्यामुळं काय होतं, टोमॅटो मऊ होण्यास आणि शिजण्यास मदत होते. आता हे असं मीठ घालून परतून घ्यायचं आणि झाकून ठेवून टाकायचं. आपण उघडून बघूया. टोमॅटो मऊ झाले. आता यामध्ये मी सांडगे टाकते आणि सांडगे शिजण्यासाठी लागेल एवढं पाणी घालूयात. सांडग्यांना की नाही एकाचे दोन होतील अशा पद्धतीनं थोडंसं कुटून घेतलं की रसा थोडा दाटसर होतो. आपण यामध्ये मीठ तर आधीच घातलेलं आहे. आपण याला गरम पाणी घातलं होतं, त्यामुळे भाजीला लगेच उकळी आली. आता याला आपण झाकून ठेवू आणि मंद आचेवरती शिजू देऊयात. याला आधीमध्ये 1-2 वेळा उघडून मी हलवलेलं होतं. आता आपण याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा कूट घालूयात. जास्त घालायचा नाही, नाहीतर भाजी बेचव होते. अगदी थोडासा घालायचा. भाजी ऑलमोस्ट तयार आहे. आपली भाजी झालेली आहे. सांडगा शिजलेला आहे. हो. या भाजीमध्ये की नाही एक पारंपरिक चव असते बरं का, ज्यामध्ये आपण आपल्या आईची, आजीच्या हातची चव शोधत असतो. तुमच्यासाठी अशा कोणकोणत्या भाज्या आणि पदार्थ आहेत? मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. मी त्या आपल्या कट्ट्यावरती दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता भाजीवरती थोडीशी कोथिंबीर टाकूया की झालं. गॅस बंद करूयात. तर भाजी करून पहा, कशी वाटती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात तर मग आपल्या कट्ट्यावरती एका नवीन रेसिपी सोबत.